तर यवतमाळमधल्या जन्मनोंदणीची एसआयटी चौकशी होणार असं सोमय्या यांनी म्हटलंय। जन्मनोंदणीमध्ये 70 ते 80% बांगलादेशींची नावं असल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलंय। ग्रामपंचायत ऑपरेटरच्या मोबाईलला कोणी तरी दुरुपयोग केला असं देखील सोमय्या यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं देखील सोमय्या यांनी सांगितलेलं आहे। 3 महिन्यात 27,397 एकही अर्ज ग्रामपंचायत आलेला नाही। आणि म्हणून मी मुद्दामून काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो। आज इथे भेट घेतली आहे। इथल्या सायबर ब्रांचला हा तपास सोपवण्यात आला आहे। हे 27,397 तर जे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय झाला आहे त्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार। पण याच्या मागे कोण आहेत? तर नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र पाहायला मिळते। महाराष्ट्रात येणाऱ्या विमानात मराठीतून उद्घोषणा करण्यात याव्या याबाबत महाराष्ट्रातील सर्व विमानतळ प्रशासनाला सूचना द्यावी। नाना पटोलेंनी पत्राद्वारे मोदींकडे ही मागणी केलेली आहे। तर कर्जतच्या भिवपुरीमध्ये टाटा पॉवर प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी उपोषण सुरू केलंय। टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य गेटवर उपोषणकर्त्यांची घोषणाबाजी जी आहे ती पाहायला मिळते। कंपनीच्या व्यवस्थापकांसोबत ठेवण्यात आलेल्या मागण्या मान्य होत नसल्यानं वाद चिघळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे। मेट्रो प्रकल्प 4 चा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती मिळते। तर ठाण्यातील गायमुख कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रो धावणार असल्याची माहिती मिळते। तर उर्वरित 6 स्थानकांसाठी मेट्रो चाचणी सध्या सुरू असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे।